शेवटच्या टप्प्यात चूक करू नका शेतकरी बांधवांनो, नाहीतर आपल्याला एवढ्या दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरेल. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला माझे पक्षी दाखवते. तर माझे पक्षी आता खूप हेल्दी झालेले आहेत. त्यांच्या अंगावर असे पंख आलेले आहेत, म्हणजे त्यांना आता जास्त लाईटची गरज नाही आहे दिवसा. पण हा, रात्री आपल्याला कंपल्सरी लाईट त्यांना द्यायची आहे. तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्याला लासोटाचा बूस्टर डोस द्यायचा आहे. 21 दिवसापासून ते 28 दिवसापर्यंतच्या त्याच्या आतमध्येच हा डोस आपल्या पक्ष्यांना दिला गेला पाहिजे, म्हणजे त्याचा इफेक्ट आपल्या पक्ष्यांवर लवकर होईल. आणि बहुतांश लोक इथंच चुकतात आणि आपल्या पिल्लांचं नुकसान करतात आणि एवढ्या दिवस व्यवस्थित काळजी घेतात आणि या टप्प्यात त्यांना वाटतं आपले पिल्लं आता स्ट्रॉंग झालेले आहेत, मोठे झालेले आहेत आणि त्यांच्याकडून कळत नकळत चुका होतात. तर ते होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओमध्ये कोणत्या चुका होतात त्याचं डिस्कशन केलं जाणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्याही उपयोगी येईल. 15 ते 21 दिवसामध्ये आपलं पिल्लू मजबूत बनतं. हा, पण काळजी कमी नाही झाली पाहिजे. तर आपल्याला आता गरम पाणी द्यायची गरज नाहीये, नॉर्मल पाणी द्या, म्हणजे जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही. तर आपल्याला पाण्यातून त्यांना हे 2 मेडिसिन द्यायचं आहे. तर पहिलं मी तुम्हाला हे वाय मिनरल बद्दल सांगते. तर हे वाय मिनरल 5 ml प्रति 100 पक्ष्यांना द्यायचं. तर हे आपल्या पक्ष्यांना इम्युनिटी पॉवर वाढते, तसेच हे विटॅमिन पण प्रोव्हाइड करतं. त्यामुळे या पिरियडमध्ये हे मेडिसिन देणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे ब्रोटान. तर हे ब्रोटान आहे, हे दिल्याने आपले पक्षी जास्त फीड खातील आणि आपल्या पक्ष्यांची चांगली स्ट्रॉंग हेल्थ होईल. त्यामुळे या दोन्हीचं पण महत्त्व खूप आहे, पक्ष्यांच्या हेल्थसाठी म्हणा किंवा त्यांचं शरीर निरोगी राहण्यासाठी. तर 15 ते 21 दिवसामध्ये हे 2 मेडिसिन आपल्याला कंपल्सरी द्यायचेच आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडं फ्री टाईम असेल किंवा तुमच्याकडं पक्ष्यांची क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही आपल्या पक्ष्यांना थोड्या सकाळ संध्याकाळ बाहेर सोडू शकता. तर त्याचं कारण म्हणजे त्यांना उकरून खायची सवय लागेल आणि तसेच त्यांना सनलाईट पण भेटेल. तर सनलाईटचे फायदे किती आहेत हे आपल्याला माहितीच आहे. तर सनलाईटमुळे त्यांच्या बॉडीला एक तेज येईल आणि दुसरं एक म्हणजे त्यांचं शरीर निरोगी राहील. तर पक्ष्यांना बाहेर सोडण्याचे फायदे भरपूर आहेत. पक्षी नॅचरल रुटीनमध्ये येतील, शिवाय त्यांना जे उकरून खायची सवय लागेल, म्हणजे आपलं खाद्य पण थोडंफार कमी लागेल, जास्त नाही पण, आणि त्यांना चरण्याची सवय लागेल, बाहेरच्या वातावरणाची संलग्न होतील. त्यामुळे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता माझ्या पक्ष्यांची क्वांटिटी पण जास्त आहे आणि माझ्याकडे पाहिजे असा वेळ पण नाही, त्यामुळे मी ही गोष्टीच्या काही भानगडीत पडत नाही. पण खरंच चांगलं आहे पक्ष्यांच्या हेल्थसाठी. तर तुम्हाला माहिती आहे, बंदिस्त पक्षी आणि आपले जे बाहेर फिरणारे पक्षी असतात त्यामधील फरक खूप आहे. म्हणजे ग्रोथ पण फास्ट होते. जे पक्षी बाहेर फिरून खाते त्यांची ग्रोथ चांगली असते ॲज कम्पेअर आपले जे बंदिस्त पक्षी असतात त्यापेक्षा. आता खाद्य तुम्ही पक्ष्यांना हिरवा चारा, आपल्या घरातील वेस्टेज देऊ शकता. आपण स्टार्टर कंपल्सरी द्या. दुसरं म्हणजे आपण तांदूळ, गहू, ज्वारी याचा भरडा करून दिला तरी चालेल, मक्याचा दिला तरी चालेल. स्टार्टर कंपल्सरी तुम्हाला द्यावंच लागेल, हे ऑप्शन म्हणून आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं लाईटची किती गरज आहे, खाद्य आपण कोणत्या प्रकारचं द्यायचं, पाणी कसं द्यायचं, स्वच्छता कशी पाहिजे. तर या स्टेजमध्ये पक्षी विष्ठा वगैरे जास्त करतील, तर त्यांची ग्रोथ झालेली असते बऱ्यापैकी. त्यामुळे आपण त्यांच्या खालचा लेअर आहे ना तो बदलून घेतला पाहिजे एक 4-5 दिवसांनी. तर आता मी लाईट ऑन केलेली आहे, तुम्ही बघू शकता, कारण आता माझं वातावरण आहे ना थोडं आभाळ आलेलं आहे. त्यामुळे तर वातावरण बघून तुम्ही टेम्परेचरचं मॅनेजमेंट करा. जर वातावरण थंड असेल तर आपल्याला दुपारी पण त्यांना लाईट द्यायची गरज आहे, आणि जर वातावरण म्हणजे ऊन वगैरे पडलेलं असेल तर आपल्याला दुपारी दिलं नाही तरी चालेल. हा, पण रात्री आपल्याला ऊन असू किंवा थंड असू किंवा गरमी असू, आपल्याला कंपल्सरी रात्री त्यांना लाईट द्यायची गरज आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं 90% लोक एकच चूक करतात. तर ती कोणती आहे? पाणी बदलत नाही. जर सकाळी ठेवलेलं असेल आणि रात्रीच्याला जर खूप थोडं शिल्लक राहिलेलं असेल तर आपल्या त्या पाण्यामध्ये ह्यांची विष्ठा वगैरे पडते किंवा घाण वगैरे जाते. तर आपल्याला रात्री दुसरं स्वच्छ पाणी ठेवायची गरज आहे. त्यामुळे म्हणजे जेवढं होईल तेवढं आपल्याकडून आधी आपण प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे आपले आजार पसरणार नाहीत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्रूडिंगच्या सिरीज सगळ्या बघून घ्या. म्हणजे तुम्हाला जरी काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुमचे ते सॉल्व्ह होतील. जर काही तुमचे प्रश्न असतील, म्हणजे तुमचे पिल्लं अचानक मरत असतील किंवा तुम्ही लसीकरण वगैरे केलं तरी पण तुमच्या पिल्लांना काहीच त्याचा उपयोग होत नसेल, पिल्लांची मर जास्त होत असेल,
असे काही जरी तुमचे प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय देणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांना पण ही माहिती उपयोगी येईल. धन्यवाद.